एकच रेफरन्स दाखवतो का तुमच्याच पुस्तकातला, कारण की आता तुमचा पक्ष फुटल्यामुळे लोक हे बघा, ज्यावेळेस हे पुलोच्या वेळेचं आहे की पुलोचं शिवधनुष्य म्हणून तुमचा चॅप्टर आहे, त्यात लिहिलं की पक्ष फोडला म्हणून माझ्यावर व्यक्तिगत पातळीवर प्रचंड दोषारोप झाले. खंजीर खुपसणं हा वाक्यप्रयोग माझ्यासाठीच तयार झाला असावा इतक्या वेळा वापरला गेला. म्हणजे आता त्यावेळेस तुम्ही मध्ये मध्ये बोलले होते की खंजीर खुपसणं माझ्यासाठीच वापरला गेला. मग हा वाक्यप्रयोग आता तुम्ही यांच्यासाठी, कारण तुमचाच पक्ष त्या लोकांनी फोडला, तुम्ही वापरणार तो वाक्यप्रयोग? तसं काही आहे? मी काही त्या लेवलला जाणार नाही. अच्छा, मी एक विचारतो की आता तुम्ही आयडिओलॉजीचं बोलले, दादांच्या आयडिओलॉजीचं, तर मग त्यांच्या आयडिओलॉजीमुळे तुम्ही त्यांचे परतीचे मार्ग बंद केलेत का? दादांचे, अजित दादा भाजप आणि त्याच्या लोकांचा बरोबर ज्यांचं असोसिएशन आमचं त्यांचं जमायचं. त्यांना तेव्हा विचार पसंत असेल, त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या रस्त्याने जावं. आम्हाला तो रस्ता पसंत करत नाही, जो आम्हाला योग्य असतो त्या रस्त्याने आम्ही जाऊ. अच्छा, ठीक आहे. आता मी दुसऱ्या एका मुद्द्यावर येतो. अदानी बद्दलचा जो प्रश्न आहे त्यात दादा अगोदर बोलले की बैठक झाली, त्यात तुम्ही होतात, ते होते, नंतर ते नाही बोलले. पण त्या बैठकीत सत्य काय नेमकं? कारण तुमचंही नाव आलं होतं, तर त्यात सत्य काही आहे काय? अशा अनेक बैठका झाल्या. अदानी झाली असेल की दुसऱ्या उद्योजकांसह झाले असेल. मी जायला म्हणून विश्वास ठेवतो. सुसंवाद हा ठेवला पाहिजे. मतभिन्नता असली ते मत समजून न घेणं ही भूमिका योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, वेगवेगळ्या क्षेत्राशी व्यवहार जायला बसतो. कोणी साहित्यिक असतील त्यांच्याशी बसतो, कोणी निवृत्त प्रशासक असतील त्यांचा बसतो, कोणी उद्योजक असतील त्यांचा बसतो, शिक्षणाच्या क्षेत्रात ज्यांचं योगदान आहे त्यांचा बसतो. प्रश्न असा जाण्यामुळे तुम्हाला सुसंवाद चांगल्या अनेक गोष्टी करतात. आपण त्या सगळ्याच गोष्टीचं तज्ञ असू शकत नाही. काही इश्यूज आपल्यासमोर लोक उभे करतात, त्याच्यावर अन्य सरकारांची जाणकारांची मतं काय आहेत हे समजून घेणं हे उपयुक्त होतं. आणि त्याच्यात काही कमी करणार नाही. आणि एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. मी देशाचा संरक्षणमंत्री झालो. संरक्षणमंत्री झाले. सफल देशाच्या नंतर 2 दिवस मला आधी एअरफोर्सची व्हिजिट केलं, पद्धत असते त्याप्रमाणे. पण मी खरं सांगतो की मला त्यावेळेला सैन्य दलाच्या रँक सुद्धा नीट माहीत नव्हत्या. लेफ्टनंट जनरल नव्हता का लेफ्टनंट होता, अशा प्रकारचीच. आणि दुसरी गोष्ट, एकंदर देशाची संरक्षणाच्या संदर्भातली स्थिती, त्याचं वाचन होतं मला, पण थोडं माहिती मिळाली नव्हती. मी काय केलं, 2 दिवसांनी वेळ काढला, कोल्हापूरला गेलो. जनरल थोरात हे देशाच्या आधीचे नंबर 2 शिखर, नंतर देशाच्या आधीचे प्रमुख म्हणूनच त्यांची जागा होती. पण त्या कालच्या गव्हर्नरनी दुसऱ्यांना संधी दिली, ही 2 नंबरला होते. पण त्यांचं कॉन्ट्रिब्युशन प्रचंड होतं, अनुभव प्रचंड होता. ते निवृत्त झाले होते. मी सरळ दिल्लीवर जाऊन कोल्हापूरला गेलो आणि त्यांच्यावर बसून हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न केला. मला काही हाय कमी प्रश्न नाही, मला कमीपणा वाचला नाही की मी डिफेन्स मिनिस्टर आहे, ते अधिकारी होते, अधिकाऱ्याच्या घरी जाऊन मी प्रश्न समजून घेतला. याच्यात कमतरता नाही. माझ्यापेक्षा त्या विषयाचं ज्ञान त्यांना अधिक होतं. आणि आपल्यापेक्षा एखाद्या विषयाचा समजून ज्ञान एखाद्या व्यक्तीला अधिक असेल तर त्याच्याशी जाऊन जायला करणं, समजून घेणं, याच्यात अजिबात कमी पडणार नाही. आणि ही माझी भूमिका कन्सिस्टंट आहे. शेवटचा प्रश्न.